नागपूर हैदराबाद महामार्गावर बच्चू कडू यांचं चक्काजाम आंदोलन, हजारो वाहनं आंदोलनामुळे अडकली। कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा बच्चू कडू यांचा इशारा। आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागतोय, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती मागायला आलोय, सरकारचं नाक दाबल्याशिवाय ते तोंड उघडत नाही, तुपकर यांचंही विधान। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाचा मका पिकाला फटका, पावसाचं पाणी अद्यापही शेतात, त्यामुळे आता मक्याच्या शेताला तळ्याचं आलं स्वरूप, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात, द्राक्षबाग वाचवण्यासाठी निफाडमध्ये शेतकऱ्यांची धडपड सुरू, चिखल आणि गुडघाभर पाण्यातून औषध फवारणी, एकरी 1 लाख रुपये देण्याची द्राक्ष बागायतदारांची मागणी। तिकडे धुळ्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा कपाशीला मोठा फटका, तोडणीला आलेला कापूस पूर्णतः भिजला, सरकारनं ओल्या झालेल्या कपाशीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव या ठिकाणी कापसाचं मोठं नुकसान, काढणीला आलेल्या कापूस पिकाला पावसाचा मोठा तडाखा, खरीप पाठोपाठ रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पावसानं शेतकरी अडचणीत। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, सततच्या पावसामुळे काढणीला आलेला कापूस अक्षरशः मातीत मिसळून गेला, तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शहापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, नुकसानीचे कोणतेही पंचनामे झालेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, जळगावमधील अनेक तालुक्यांमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त भातशेत जमिनीची आमदार शांताराम मोरे यांच्याकडून बांधावर जाऊन पाहणी, मागील 7 ते 8 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं अतोनात नुकसान, शासनाकडून भरीव मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं मोरेंचं म्हणणं। राज्यभरात सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा आज 1 दिवसीय बंद, मालेगावमधील अनेक कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते या बंदमध्ये सहभागी, तर या ठिकाणी स्थायी पोर्टलच्या निषेधार्ह पुरवण्यात आला बंद। राज्यभरात सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा आज 1 दिवसीय बंद, जळगाव जिल्ह्यातील 3500 कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते सहभागी। शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र चालू करा, आमदार कैलास पाटील यांची मागणी, सरकारनं लवकरात लवकर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची कैलास पाटील यांची मागणी। मोंता चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला आज येलो अलर्ट, मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता, किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, किनारपट्टी भागात उंच लाटा येण्याचा हवामान विभागाचा इशारा, खबरदारी म्हणून रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर 3 नंबरचा लाल बावटा फडकवण्यात आला। अरबी समुद्रातील हवामान खराब, त्यामुळे आता मुरुड या ठिकाणी जंजिरा किल्ल्यावरती जाण्यास पर्यटकांना बंदी, खराब हवामानामुळे मुरुड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पर्यटकांसाठी किल्ला बंद केला, त्यामुळे अनेकांचा हिरमोड। पावसामुळे जलक्रीडा बंद, त्यामुळे आता राजकोट किल्ल्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी, मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल, स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा हा व्यवसाय तेजीत। इगतपुरी तालुक्यातल्या तळेगावमध्ये अवकाळी पावसाचा कहर, पावसानं भातशेती केली भुईसपाट, शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। जळगावच्या गिरणा पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस, गेल्या 4 दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस सुरू, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। बीडच्या परळी तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांची चिंता वाढली, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची देखील शक्यता। परभणीमध्ये शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्याची गाडी फोडली, नांदेड पाठोपाठ आज परभणीमध्ये शेतकऱ्याचा रोष बघायला मिळाला, पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात। वाशिमच्या पंचायत समितीसमोर पैसे फेकून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या गोठा बांधकाम अनुदानाच्या फायली अनेक महिन्यांपासून प्रलंबित, मात्र याच फायलींना दलालांमार्फत तात्काळ मंजुरी दिली जात असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये शेत रस्त्याची दुरावस्था, तर शेतात जाताना शेतकऱ्यांना मोठी कसरत, लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी। पुण्याच्या मंचर वनपरिक्षेत्रातील 50 गावांमध्ये 250 ते 300 बिबट्यांचा वावर, बिबट्यामुळे भीतीचं वातावरण, परिसरात ऊस क्षेत्र असल्यानं बिबट्यांचा अधिक वावर। लातूरमधील महावितरणच्या विभागीय कार्यालयामध्ये विद्युत ग्राहकानं स्वतःला घेतलं कोंडून, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्राहकानं हे उचललं पाऊल। साथी पोर्टलच्या जाचक नियमांविरोधात येवल्यातील कृषी विक्रेते आक्रमक, आपले कृषी सेवा केंद्र बंद ठेवत साथी पोर्टल विरोधात जोरदार घोषणाबाजी। शिर्डी विमानतळासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू, अग्निशमनचे प्रशिक्षण पूर्ण करूनही विमानतळ प्राधिकरणामध्ये सामावून न घेतल्यानं ग्रामस्थांचं उपोषण, विमानतळ प्रशासनानं विश्वासघात केल्याचा ग्रामस्थांचा आरोप।
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेरी ग्रामपंचायतीसमोर महिलेचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. महिलेच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी महिलेची मागणी. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना बेडशीटचं वाटप. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हा उपक्रम आजाराचा धोका कमी व्हावा आणि रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम. कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाला झाली सुरुवात. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर. आयोजकांना स्टेजवरच खुर्च्या कमी कराव्या लागल्या. दुसरीकडे प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या असल्यानं महाविद्यालयाच्या मुलांना कार्यक्रमासाठी बोलवावं लागलं. सांगलीमधल्या वसगडे या ठिकाणी उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला. संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपूल वाहतुकीसाठी केला खुला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून पुलाचं उद्घाटनावरून जिल्ह्यात जोरदार चर्चा. तुळजाभवानी मंदिरामध्ये 3 महिन्यांमध्ये 1.25 लाख प्रसादाच्या लाडूंची विक्री. लाडू विक्रीतून तुळजाभवानी मंदिर संस्थांना आता 1,82,000 उत्पन्न. मंदिरात 25 जुलैपासून प्रसादाच्या लाडूची विक्री सुरू करण्यात आली. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. 2 नोव्हेंबरला भक्तांची मांदियाळी पुन्हा पंढरपूरमध्ये दिसणार. 7 ते 8 लाख भाविक येण्याचा अंदाज. धाराशिवमधल्या उमरगामधील मुरुममध्ये वेश्या व्यवसाय अड्ड्यांवरती पोलिसांची कारवाई. 2 बांगलादेशी तरुणी ताब्यात तर 3 युवकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. जळगावमधल्या नशिराबाद या ठिकाणी आता परिसरातील टोल नाक्याजवळ एसटी बसचा झाला विचित्र अपघात. टायर फुटलं त्यामुळे बस दुभाजकावर आदळली. बसमधील एका प्रवासी महिलेचा मृत्यू. नांदेडमधल्या गारेगावजवळ विद्युत तारांचा स्पर्श झाला त्यामुळे कामगाराचा मृत्यू. लोखंडी सिडीला विद्युत तारांचा स्पर्श झाला त्यामुळे दुर्घटना घडली. ठाण्यात मैत्रिणीला पेटवून दिल्याचा 17 वर्षीय मुलावरती आरोप. तर कापूरबावडी पोलिसांकडून मुलाची चौकशी सुरू. घटनेत मुलगी 80% भाजली आणि यासंदर्भातले उपचार सुरू. पुण्याच्या लोणीकंद पोलिसांनी 35 लाखांचा अपहार झालेल्या वस्तू नंदुरबारमधून केल्या हस्तगत. हायर कंपनीचे तब्बल 120 फ्रीज कंटेनरसहित केले चोरी. चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. यवतमाळच्या